सेशनची एक क्विक रिव्हिजन. ओके, मला सांगा लास्ट सेशन मध्ये काय बघितलं? सीड, राईट. ओके, सीड किती प्रकारचे होते? 2 प्रकारचे, राईट. ओके, बट त्याला समजण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय समजून घ्यावं लागेल? काय समजून घ्यावं लागेल? ओव्हरी है ना, राईट. ओके, कार्पेल, राईट. ओके, कोणता पार्ट कशामध्ये काय होतोय, डिफरन्शिएट होतोय, राईट. ओके, हा आपल्याला सगळ्यात अगोदर बघून घ्यावं लागेल. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आय गेस मागच्या सेशन मध्ये किंवा त्याच्या मागच्या सेशन मध्ये किंवा याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस ना तुम्हाला डबल फर्टिलायझेशनची प्रक्रिया सांगितलेली आहे, राईट. ओके, मला असं वाटतंय ती मला पुन्हा एकदा रिपीट करावी लागणार आहे. ओके, रिझन की तुम्ही ना ते डॉट्स जे आहेत ते कनेक्ट करू शकत नाही. ओके, ऑफकोर्स बघूयात. मग आपण सगळ्यात अगोदर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतोय मी की स्टार्ट करणार आहे आपण कशापासून? ओव्ह्यूल पासून. कशापासून? ओव्ह्यूल, राईट. ओके, ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर कसं असतं, राईट. ओके, आणि त्याच्या कोणत्या पार्ट पासून भविष्यातल्या सीड्सचं काय बनणार आहे, राईट. गोष्ट कळतीये? इथून आपण काय करूयात, आपल्या आजच्या सेशनची सुरुवात करूयात, राईट. ओके, आता बघा, सगळ्यात अगोदर जर मला ओव्ह्यूलची डायग्राम काढायची आहे तर मी अशी काहीतरी डायग्राम काढणार. ओव्ह्यूलची मी अशी काहीतरी एक डायग्राम काढणार, राईट. ओके, याच्या सेंट्रल कॅव्हिटी मध्ये एक टिश्यू आहे, राईट. ओके, ग्रुप ऑफ सेल आहे ज्याचं नाव आहे न्यूसेलस. काय नाव आहे? न्यूसेलस. ओके, हे सेल्स जे असतात हे कसे असतात? डिप्लॉइड असतात. कसे असतात? डिप्लॉइड असतात, राईट. ओके, ना ओव्ह्यूलचा जो बाहेरचा भाग आहे, राईट. ओके, हे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला जे पॉइंट्स किंवा जे पार्ट्स मी दाखवतोय, राईट. ओके, त्यांना आपण म्हणणार इंटिग्युमेंट्स. काय म्हणणार? इंटिग्युमेंट्स. समजतंय? गोष्ट कळतीये, राईट. ओके, आता लक्षात घ्या, या ओव्ह्यूलच्या तिन्ही बाजूला आपल्याला काय बघायला भेटतंय? इंटिग्युमेंट्स बघायला भेटतात. बट एका बाजूला आपल्याला इंटिग्युमेंट बघायला भेटत नाही. ओके, सो बेसिकली न्यूसेलसचा जो टिश्यू आहे याच्या तिन्ही बाजूला आपल्याला काय बघायला भेटतंय? इंटिग्युमेंट्स बघायला भेटताय. बट एका साइडला आपल्याला काय बघायला भेटत नाही? इंटिग्युमेंट्स बघायला भेटत नाही, राईट. ओके, आता ज्या भागाकडे इंटिग्युमेंट्स आपल्याला बघायला भेटत नाही याला आपण म्हणणार मायक्रोपाइल. काय म्हणणार? मायक्रोपाइल किंवा मायक्रोपाइलर एंड म्हणूयात आपण याला. गोष्ट कळतीये? समजतंय? काही डाऊट आहे? राईट. ओके, आता बघा, या इंटिग्युमेंट्सचा एक पार्ट असतो, ह्याच इंटिग्युमेंटचा एक पार्ट असतो ज्याला आपण फनिकल म्हणणार. आणि हा काय करतो? बेसिकली ओव्हरीच्या वॉल सोबत या ओव्ह्यूलला काय करतो? जोडतो, राईट. ओके, आता लक्षात घ्या मी काय सांगतो, राईट. ओके, आता आपल्याला हे पिक्चर क्लिअर दिसतंय की आपण नेमकं प्लांटच्या कोणत्या पार्ट मध्ये आहोत, राईट. ओके, ऑफकोर्स वी आर इनसाइड द ओव्हरी. आपण कुठे आहोत? ओव्हरीच्या आतमध्ये. ओव्हरीच्या आतमध्ये लोक्यूल आहे. लोक्यूल मध्ये काय आहे? एक ओव्ह्यूल आहे. गोष्ट कळतीये? समजतंय? काही डाऊट येतपर्यंत, राईट. ओके, आता बघा, हा तुम्हाला जो दिसतोय ना, आपण आठवतं याच्या अगोदर प्लासेंटा नावाचा एक पार्ट बघितला होता. दॅट इज दॅट. गोष्ट कळतीये? ओके, आता याच्या पुढे नेमकं होतं काय, राईट. ओके, आता मला तुम्हाला ही सुद्धा गोष्ट सांगावं लागेल की ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रियो सॅक कसा बनतो. ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रियो सॅक कसा बनतो. आता हा जो न्यूसेलस आहे याच्यामध्ये खूप सेल्स आहेत. देयर आर मेनी सेल्स, राइट. ओके, पूरा भरा पड़ा है ये न्यूसेलस. किससे? डिप्लॉइड सेल्स.
लेकिन न्यूक्लियस में से सिर्फ एक सेल होता है जो आगे जाके क्या करता है, कन्वर्ट होता है, डिफरेंशिएट होता है इनटू मेगास्पोर मदर सेल. कशामध्ये कन्वर्ट होतो? मेगास्पोर मदर सेल. बघा खूप सारे सेल्स आहेत न्यूक्लियस मध्ये, राईट. ओके, बट त्यातला एकच सेल, एक विशेष सेल कन्वर्ट होतो कशामध्ये? मेगास्पोर मदर सेल. गोष्ट कळती आहे, राईट. ओके, आता मेगास्पोर मदर सेल सुद्धा कसा असेल? डिप्लॉइड. कसा असेल? डिप्लॉइड, राईट. बघा समजतंय, राईट. ओके, आता मेगास्पोर मदर सेल मध्ये काय होतं? मियोसिस. कारण की काय बनवायचंय? फिमेल गॅमेटोफाइट बनवायचं आहे, फिमेल गॅमेट बनवायचं आहे, राईट. ओके, सो बेसिकली मेगास्पोर मदर सेल मध्ये काय होतं? मियोसिस. काय होतं? मियोसिस, राईट. ओके, मियोसिस झाल्याच्या नंतर आपल्याला माहितीये मियोसिस मध्ये काय होतं? एक डिप्लॉइड सेल असतो. त्या डिप्लॉइड सेल पासून किती सेल्स बनतात? 2 बनतात का 4 बनतात? 4 हॅप्लॉइड सेल्स बनतात. गोष्ट कळतीये? किती स्पोर्स बनतात? 4 हॅप्लॉइड सेल्स. बघा इथे मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस झाल्याच्या नंतर किती सेल्स बनतील? 4, राईट. ओके, हे चारही पण काय आहे? मेगास्पोर. काय? मेगास्पोर्स, राईट. ओके, ना या 4 मेगास्पोर्स पैकी प्रत्येक सेल कसा आहे? हॅप्लॉइड. कसा आहे? हॅप्लॉइड, राईट. 4 पैकी 3 फंक्शन करत नाही. 4 पैकी 3 फंक्शन करत नाही, एक फंक्शन करतो. गोष्ट कळतीये, राईट. ओके, विचार करा एखाद्या फॅमिलीमध्ये, एखाद्या परिवारामध्ये 4 अपत्य आहेत, है ना, आणि 4 अपत्यांपैकी 3 बरोबर नाही वागत, है ना, आणि 1 बरोबर वागतो. तशी गोष्ट इथे होते, राईट. ओके, मेगास्पोर मदर सेल मध्ये च्या मियोसिस नंतर 4 मेगास्पोर्स बनतात. 4 मेगास्पोर्स पैकी 3 जे आहेत हे फंक्शन करत नाहीत. एक जो आहे हा काय असतो? फंक्शनल मेगास्पोर असतो. काय असतो? फंक्शनल मेगास्पोर. आता फंक्शनल आहे म्हणजे काय कराल बरं? काय वाटतं? येस. आता बघा फंक्शनल मेगास्पोर जो आहे हा पुढे डिवाइड करल आणि कोणतं डिव्हिजन करल? मायटोसिस करल. बघा फंक्शनल मेगास्पोर कसा आहे? हॅप्लॉइड. कसा आहे? हॅप्लॉइड. आता हॅप्लॉइड सेल मध्ये मियोसिस होऊ शकतं का? हो, मी लक्षात बेटा. ओके, राईट. ओके, बघा काय सांगतोय? हॅप्लॉइड सेल मध्ये मियोसिस होऊ शकतं का? नाही. काय होईल? मायटोसिस. आता मला सांगा एक सेल होता, मायटोसिस झाला, किती सेल बनले? राईट. ओके, याच्यामध्ये पुन्हा काय झालं? किती बनले? राईट. किती बनले? 4. गोष्ट कळतीये, राईट. ओके, 4 मध्ये अजून किती बनले? किती? 8. समजती गोष्ट, राईट. ओके, बघा फंक्शनल मेगास्पोर मध्ये मायटोसिस होतं. मायटोसिस झाल्याच्या नंतर एक 8 सेल स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतो, राईट. ओके, लक्ष समजलं का ना? बट आता हा 8 सेल स्ट्रक्चर जो आहे हा डायरेक्ट 8 सेल असा 8 सेल्सचा गुच्छा नसतो. तर त्याच्यामुळे एक ऍडव्हान्स स्ट्रक्चर बनतो ज्याला आपण काय म्हणणार आहे? एम्ब्रियो सॅक. काय म्हणणार आहे? एम्ब्रियो सॅक. आता एम्ब्रियो सॅक मध्ये बघा नेमकं काय होतं. ओके, राईट. ओके, आता मी एम्ब्रियो सॅक, आता मी इथे काय सांगतोय की 8 सेल्स आहेत. किती? 8. बघा एक मोठा सेल येतो, राईट. ओके, 8 सेल इन द सेन्स 8 न्यूक्लियस दाखवायचे आपल्याला जनरल, राईट. ओके ना,
त्यातला 3 जे असतात हे असे अलाइन होतात. सेल के अंदर सेल है, समजतंय? एक सेल बाहेरचा, त्याच्या आतमध्ये एका कोपऱ्याला 3 सेल्स आणि तिघांकडे काय 3 न्यूक्लियस, राईट? ओके, बघा आता हे किती आहे, त्यांना नाव काय आहे? अँटीपोडाल्स. काय नाव आहे? अँटीपोडाल्स, राईट? ओके, नेक्स्ट दुसऱ्या एंडला आपल्याला काय बघायला भेटतं? हे 2 सेल्स आणि यांच्यामध्ये एक महत्वाचा सेल, दॅट इज एग सेल, राईट? ओके, यांच्याकडे स्वतःचं काय न्यूक्लियस, राईट? हे 2 सेल्स जे आहेत हे काय आहेत? सायनर्जिड्स किंवा सिनर्जिड्स. ओके, प्रोनाउन्सिएशन इज है ना तुमच्यावर, राईट? ओके, त्याच्यानंतर बघा की हा येलो कलरचा सेल जो दिसतोय हा काय आहे? एग सेल. समजतंय? राईट? गोष्ट कळतीये? बघा 8 सेल्स तर आहेत, राईट? किंवा 8 न्यूक्लियसेस आहेत, बट त्यांची अरेंजमेंट अशी केलेली आहे जसं की यश, राईट? नेक्स्ट आता बघा यांच्या, बघा हा एक इंडिव्हिज्युअल सेल, हा दुसरा सेल, हा तिसरा सेल, हा चौथा सेल, हा 5वा सेल, हा 6वा सेल, राईट? ओके, आणि हे सगळे हे वरचे 3 आणि हे खालचे 3 एका मोठ्या सेलचा पार्ट आहे, तो 7वा सेल. कोणता सेल? 7वा सेल. आणि या 7व्या सेल मध्ये 2 न्यूक्लियसेस असतात. किती? 2 न्यूक्लियसेस. गोष्ट कळतीये का? राईट? ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो? तो जो 7वा सेल आहे हा 2 सेल्सच्या फ्युजनमुळे बनलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय आहे? 2 न्यूक्लियसेस आहेत. एका एंडला अँटीपोडल्स, दुसऱ्या एंडला सायनर्जिड्स आणि एग सेल. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट? आता बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे कुठे आहे? हे स्ट्रक्चर मी आता जे ड्रॉ करून दाखवलं हे कुठे आहे? कुठे? न्यूसेलसच्या आतमध्ये. समजतंय? न्यूसेलसच्या आतमध्ये. मी हे सुद्धा सांगितलं होतं की सीड कशापासून बनतोय? पूर्ण ओव्ह्यूल पासून. म्हणजे हा जो पार्ट आहे एवढा सगळा हा काय फॉर्म करणार आहे पुढे? सीड, राईट? ओके ना. आता एम्ब्रियो सॅकच्या पुढे काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती, राईट? ओके, एम्ब्रियो सॅक, राईट? ओके, एका प्रोसेसला पुढे फंक्शन करतो, दॅट इज नथिंग बट फर्टिलायझेशन, राईट? कोणती प्रोसेस घडून आणतो? फर्टिलायझेशन. कोणतं फर्टिलायझेशन? डबल फर्टिलायझेशन. कोणतं फर्टिलायझेशन? डबल फर्टिलायझेशन. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की एक पोलन ट्यूब येते. काय येते? आता हे एंड्सचे नाव सुद्धा माहिती आहे सगळ्यांना. एंड काय? हा चलाजल एंड आहे. कोणता एंड आहे? चलाजल. म्हणजे ऑफ कोर्स अँटीपोडल्स कुठे असतील? वरच्या बाजूला. समजतंय? एम्ब्रियो सॅकचा दुसरा एंड कोणता आहे? मायक्रो पायलर एंड. म्हणजे हा एक सेल कुठे आहे? मायक्रोपाइल कडे आहे. समजतंय? याची प्लेसमेंट अशी आहे, की एक सेल इथं आहे, अँटीपोडल्स इथं वर. समजतंय? राईट? ओके ना. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की काय येणार इथे? पोलन ट्यूब येणार अशी इथनं वरून, राईट? पोलन ट्यूब येणार अशी क्रॉस करणार आणि मायक्रोपायलर एंड कडनं काय होणार? एम्ब्रियो सॅक कडे फ्यूज होणार, राईट? ओके, फ्यूज झाल्यानंतर काय होतंय सांगा पटकन. 2 मेल गॅमेट्स असतील. कशामध्ये? पोलन ट्यूब मध्ये. पहिला मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज करेल? राईट? फर्स्ट मेल गॅमेट. फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज करेल कशासोबत? सांगा पटकन. एग सेल सोबत. बरोबर? राईट? ओके, एक सेल कोणत्या बाजूला होता? मायक्रोपायलर एंड कडे होता. काय बनवणार तो? झायगोट. काय बनवणार? झायगोट, राईट?
जायगोट कसा असणार, राईट. ओके, हा जायगोट जो आहे हा पुढे काय बनवणार, एम्ब्रियो. काय बनवणार, एम्ब्रियो, राईट. गोष्ट कळतीये. आता एम्ब्रियो चे काही पार्ट्स असले पाहिजे. सीड मध्ये प्रेझेंट असलेला जो एम्ब्रियो आहे त्याचे काय असले पाहिजेत, काही पार्ट्स असले पाहिजेत. ऑफकोर्स एम्ब्रियोचे दोन पार्ट्स तर आपल्याला माहित असेल, कोणते, प्ल्युमोल आणि रॅडिकल. बट तिसरा पार्ट कॉटिलिडॉन. तिसरा पार्ट कोणता, कॉटिलिडॉन. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. पुढे आता दुसरा जो मेल गॅमेट आहे, दुसरा मेल गॅमेट कशासोबत फ्यूज होईल, कशासोबत फ्यूज होईल, पोलार न्यूक्लियाय. बरोबर, कशासोबत फ्यूज होईल, पोलार न्यूक्लियाय. आणि पोलार न्यूक्लियाय सोबत फ्यूज झाल्याच्या नंतर बघा सेकंड मेल गॅमेट कसा होता, हॅप्लॉइड. पोलार न्यूक्लियाय कसा होता, डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणण्यापेक्षा मी याला n+n लिहितो. दोन न्यूक्लियस असतात एकमेकांच्या जवळ, राईट. ओके, आता हा एक हॅप्लॉइड न्यूक्लियस, इथे दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस, राईट. ओके, किती n झाले, 3n. म्हणून याला मी काय म्हणणार, ट्रिप्लॉइड, 3n. काय म्हणणार, 3n. याचं नाव सुद्धा सांगितलं होतं मी, काय, PEN, दॅट इज प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियाय किंवा न्यूक्लियस. गोष्ट कळतीये, समजतंय, इथपर्यंत काही डाऊट आहे. आता याच्यापासून पुढे काय बनतो, हा जो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे याच्यापासून पुढे एक पार्ट बनतो ज्याला आपण काय म्हणणार, एंडोस्पर्म. काय म्हणणार, एंडोस्पर्म. गोष्ट कळतीये, समजतंय. आता बरेच नाव आपल्या इथे ओळखीचे झालेले है ना, राईट. ओके, कोणकोणते, हा एंडोस्पर्म हे नाव आपल्याला ओळखीचे झाले आताच, राईट. त्याच्यानंतर एम्ब्रियोचे जे ऍक्सिस वगैरे ते मी सांगणार आहे, राईट. ओके, ते सुद्धा ओळखी झाले, राईट. ओके, एकदा पाठीमागे या बघा, राईट. ओके, आता ही ओव्हरी डेव्हलप होणार आहे कशामध्ये, सीड मध्ये. सॉरी, ओव्ह्यूल डेव्हलप होणार आहे कशामध्ये, सीड मध्ये, राईट. ओके, आता बघा एम्ब्रियो सॅक चा हा खालचा पोर्शन, इथे एक सेल आहे, त्या सेल पासून काय बनणार आहे, एम्ब्रियो. काय बनणार आहे, एम्ब्रियो, राईट. ओके, नाउ एम्ब्रियो सॅकच्या बाकीच्या पार्ट पासून काय बनणार आहे, एंडोस्पर्म. काय बनणार आहे, एंडोस्पर्म. गोष्ट कळतीये, जसं की हे बघा या सेल पासून आफ्टर फर्टिलायझेशन काय बनणार आहे, एम्ब्रियो. आणि याच्यापासून सगळे मिळून काय बनणार आहे पुढे, एंडोस्पर्म. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. ओके, नाउ आता बघा यांच्यावर ऑफकोर्स न्यूसेलसचे टिश्यू होते है ना, याच्या आजूबाजूला न्यूसेलसचे टिश्यू आहेत, राईट. ओके, हे न्यूसेलसचे टिश्यू काय करतील, मदत करतील एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट साठी. समजतंय. नेक्स्ट आता हे बाहेरचे जे इंटिग्युमेंट्स आहेत, हे बाहेरचे जे काय आहेत, इंटिग्युमेंट्स आहेत, यांचं रूपांतर होणार आहे कशामध्ये, सीड कोट मध्ये, राईट. बघा ओव्ह्यूलची जी आउटर कव्हरिंग आहे दॅट इज इंटिग्युमेंट्स विल बी कन्वर्टेड इनटू सीड कोट. समजतंय, गोष्ट कळतीये. आता इथे मी इंटिग्युमेंट्स किती काढले, 2. इंटिग्युमेंट्स किती काढले, 2. एक इनर आहे, एक आउटर. 2 इंटिग्युमेंट्स आहेत ना, एक इनर एक आउटर. तर तो आउटर इंटिग्युमेंट जो आहे बघा, कोणता इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंट, याच्यापासून सीड कोटची बाहेरची लेयर बनते दॅट इज एस्टम. समजतंय, गोष्ट कळतीये. आता एक इनर इंटिग्युमेंट आहे, काय आहे, इनर इंटिग्युमेंट आहे. या इनर इंटिग्युमेंट पासून सीड कोटची इनर लेयर बनते दॅट इज टेगमेन. समजतंय, गोष्ट कळतीये, राईट. ना बघा
दिसतोय ना तुम्हाला, कोणता? मायक्रोपाईल है ना, राईट. ओके, याच्या जवळपासचं पार्ट मिळून काय बनतं? हायलम. काय बनतं? हायलम. दॅट इज नथिंग बट अ स्कार. काय? एक प्रकारचा स्कार आहे, एक प्रकारचा पॅच आहे. असं वाटतं जसं काही जखम झाली आणि ती जखम भरलेली नाहीये प्रॉपरली, राईट. ओके, त्या हायलम मध्ये एक ओपनिंग बघायला भेटते. त्या ओपनिंगला आपण अगोदरच नाव दिलंय मायक्रोपाईल. समजतंय? गोष्ट कळतीये? काही डाऊट आहे? राईट. ओके, आता बघा, याच्यापासून भविष्यामध्ये ज्यावेळेस काय बनणार आहे? सीड बनणार आहे. याच्यापासून ज्यावेळेस भविष्यामध्ये काय बनणार आहे? सीड बनणार आहे. तर तो सीड कसा असेल? And here actually I am focusing on a dicot seed. Okay, diagrammatic representation मी कशाच करतोय? Dicot seeds करतोय, right? Okay, बघा. Right? Okay, now okay, इथे आपल्याला एक आहे ना असा पॅच बघायला भेटतो, राईट. ओके, बघा, बाहेरचा दॅट इज सीड कोट. बाहेरचा दॅट इज सीड कोट. सीड कोट मध्ये किती लेयर्स? 2. आउटर कोणती? टेस्टा. आणि इनर कोणता? टेगमेंट. समजते? राईट. ओके, ना आता या सीड मध्ये जर मी डायकॉट सीड बद्दल बोलतोय तर मला 2 कॉटिलेडॉन दिसतायत. काय दिसतात? 2 कॉटिलेडॉन दिसतात, राईट. ओके, ना या सीडच्या इथे मला काय दिसतोय? स्कार दिसतोय. याला मी काय म्हणणार? हायलम. काय म्हणणार? हायलम, राईट. ओके, आता हायलमच्या ठिकाणी रेमिनंट्स असतील. कशाचे? प्लासेंटाचे. नेक्स्ट, हायलमच्या जवळपास मला काय बघायला भेटेल? ओपनिंग. छोटीशी काय बघायला भेटेल? ओपनिंग. त्या ओपनिंगला मी काय म्हणणार? मायक्रोपाईल. काय म्हणणार? मायक्रोपाईल. आता ज्यावेळेस आपण सीड बघतो कोणतंही तर आपल्याला बाहेरून एवढेच पार्ट बघायला भेटतात. बाहेरून आपल्याला एवढेच पार्ट बघायला भेटतात. बट ज्यावेळेस आपण त्या सीडला ओपन अप करतो, ज्यावेळेस आपण त्या सीडला काय करतो? ओपन अप करतो, त्यावेळेस आपल्याला अजून काही पार्ट बघायला भेटतात. बघा, ओके, असे काही पार्ट्स आपल्याला बघायला भेटतात, राईट. ओके, अँड आपण काय केलंय? बेसिकली एक डायकॉट सीडला काय केले? ओपन अप केले, राईट. ओके, आता ओपन अप केल्याच्या नंतर हा एक कॉटिलेडॉन आहे आणि हा एक काय आहे? कॉटिलेडॉन आहे, है ना. हे येलो कलर मध्ये काय काढलेत मी? कॉटिलेडॉन. आता कॉटिलेडॉन कशाचा पार्ट आहे? सीडचा. बट कशापासून बनलेला आहे? एम्ब्रियो. कशापासून बनलेला आहे? एम्ब्रियो, राईट. ओके, ना आता इथे एक ऍक्सिस भेटते बघा तुम्हाला, एक सेंट्रल ऍक्सिस भेटतीये, राईट. ओके, ही जी ऍक्सिस तुम्हाला दिसतीये ही वाली, राईट. ओके, या ऍक्सिसला मी काय म्हणणार? एम्ब्रियोनल ऍक्सिस, राईट. ओके, आता या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला भेटते की कॉटिलेडॉन जे आहे ते एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या कुठे असतात? अपोजिट असतात. एम्ब्रियोनल ऍक्सिस जर अशी असेल तर एक कॉटिलेडॉन या साइडला, दुसरा कॉटिलेडॉन दुसऱ्या साइडला. गोष्ट कळतीये, राईट. आता या एम्ब्रियोनल ऍक्सिसचे हे साइड्स आहेत, लॅटरल आहेत, तर बेसिकली अँटेरियर आणि पोस्टेरियर गोष्टी सुद्धा असतील. ओके, आता या कॉटिलेडॉन किंवा या एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या वरचा भाग हा जो आहे याला नाव दिलं जातं दॅट इज प्रिमूल, राईट. ओके, ऑफकोर्स हा पुढे जाऊन काय बनवणार? शूट सिस्टम. ऑफकोर्स पुढे जाऊन काय बनवणार? शूट सिस्टम. आता याचा दुसरा एंड काय असेल? ऑफकोर्स रॅडिकल असेल. काय असेल? रॅडिकल. ऑफकोर्स पुढे जाऊन काय बनवणार? हा रूट सिस्टम.
गोष्ट कळतीये, समजतंय, राईट? ओके ना, आता एक महत्वाचा प्रश्न आहे, दॅट इज एंडोस्पर्म आणि कॉटिलिडॉन. एंडोस्पर्म आणि कॉटिलिडॉन सेम का डिफरंट? तर डिफरंट. कॉटिलिडॉन कशाचे पार्ट आहे? एम्ब्रियोचे, राईट? ओके ना, आता एंडोस्पर्म कशाचा पार्ट होता? एम्ब्रियो सॅकचा. एंडोस्पर्म कशाचा पार्ट होता? एम्ब्रियो सॅकचा. ओके, ते समजण्यासाठी आपल्याला थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करावं लागेल पुन्हा एकदा. बघा काय होतं, एम्ब्रियो डेव्हलपमेंट कशी होते, प्लांटची जी एम्ब्रियो डेव्हलपमेंट असते ती कशी होते, राईट? ओके ना, स्टार्टिंगला बघा काय झालं होतं की एक फर्स्ट मेल गॅमेट होता आणि एक सेल होता, यांचं फ्युजन झालं. यांचं काय झालं? फ्युजन झालं. आपल्याकडे सेल कोणता आला? डिप्लॉइड सेल आला. कोणता सेल आला? डिप्लॉइड सेल आला, बरोबर? आता हा डिप्लॉइड सेल काय करेल? मायटोसिस परफॉर्म करेल. काय परफॉर्म करेल? मायटोसिस. ऑफ कोर्स एका सेलचे किती सेल बनतील? 2 सेल बनतील. समजतंय? 2 चे किती बनतील? समजतंय? गोष्ट कळतीये, राईट? ओके, हीच डायग्राम ज्यावेळेस पुढे बनताना आपल्याला दिसते तर ती कशी दिसून येते? बघा, आपल्याला हाच डेव्हलप होत असताना तो वरचा पार्ट जो आहे इथे सेल डिव्हिजन जास्त होतं, खालच्या पार्टला थोडंसं सेल डिव्हिजन जास्त होतं, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाताना असा शेप बघायला भेटतो. समजतंय? गोष्ट कळतीये, राईट? ओके, याला आपण हार्ट शेप एम्ब्रियो सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? हार्ट शेप एम्ब्रियो सुद्धा म्हणतोय. मी ही गोष्ट कशाची करतोय? फक्त झायगोटची डेव्हलपमेंट. ही गोष्ट कशाची सुरू आहे? फक्त झायगोटची डेव्हलपमेंट. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट? आता बघा काय होतं, राईट? ओके, पुढे जाताना आपल्याला अजून एक स्ट्रक्चर बघायला भेटतंय असं. याची पुढची स्टेज जी आहे ती आपल्याला अशी बघायला भेटते. अशी स्टेज आपल्याला बघायला भेटते, राईट? ओके, याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय ना, हा एका साइडचा, याला एक कॉटिलिडॉन म्हणणार मी. हा इकडचा पार्ट जो आहे याला काय म्हणणार? दुसरा कॉटिलिडॉन, राईट? ओके, यांच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा पुढे जाऊन प्ल्युमूल बनतो आणि हा खालचा पार्ट जो आहे हा पुढे जाऊन काय बनतो? रॅडिकल. समजतंय? गोष्ट कळतीये, राईट? ओके, मग कॉटिलिडॉन जे आहेत हे कशाचे पार्ट आहे? डेव्हलपिंग एम्ब्रियोचे ते पार्ट आहे. समजतंय? गोष्ट कळतीये, ओके. आता ही डेव्हलपमेंट होत असताना एम्ब्रियो सॅक मध्ये काय होतंय बरं? एम्ब्रियो सॅकचे बाकीचे जे सेल्स होते हे काय बनवत आहेत? एंडोस्पर्म बनवत आहेत. काय बनवत आहेत? एंडोस्पर्म बनवत आहेत. आता हे कॉटिलिडॉन काय करतात? जो कॉटिलिडॉन है जो डेवलपिंग एम्ब्रियो में बन रहे हैं और एम्ब्रियो सैक के अंदर क्या बन रहा है? एंडोस्पर्म बनतोय. तर हे कॉटिलिडॉन काय करतात? त्या एंडोस्पर्मला ऍब्सॉर्ब करतात, त्याचा वापर करतात, राईट? ओके, आणि एंडोस्पर्म कम्प्लिटली काय करतात? ऍब्सॉर्ब करून घेतात आणि पुढे जाऊन आपल्याला कसं स्ट्रक्चर दिसतं या डायग्राम समोर. गोष्ट कळतीये, राईट? ओके, आता हे कॉटिलिडॉन आपल्याला कसे दिसतायत? सोलन दिसतायत.
सोलून दिसतायत. का सोलून दिसतायत? कारण की यांनी सर्व एंडोस्पर्म काय केलंय? कंझ्युम केलेलं आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे पर्यंत? ओके. आता मला नाही वाटत की डायकॉट सीट मध्ये काय डाऊट असतील, राईट? ओके. अजून एक पॉइंट आहे, प्ल्युमूलच्या खालचा पार्ट, प्ल्युमूलच्या थोडासा खालचा पार्ट, याला आपण म्हणणार इपिकोटाइल. काय म्हणणार? इपिकोटाइल. आणि रॅडिकलच्या खालचा पार्ट याला आपण म्हणणार हायपोकोटाइल. काय म्हणणार? हायपोकोटाइल. गोष्ट कळतीये? समजतंय? आता डायकॉट सीट मध्ये काही डाऊट आहे का? चला बघून घ्या, एनसीईआरटी मध्ये बघून घ्या आणि पॉइंट क्लिअर करून घ्या. चलो, तर मग आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं डायकॉट सीड, राईट? ओके. आता आपल्याला बघायचं आहे काय? मोनोकॉट सीड. ओके. कोणता सीड बघायचा आहे? मोनोकॉट सीड. ओके. आता मोनोकॉट सीड नावातच कळतंय आपल्याला याच्यामध्ये कॉटिलिडॉन्स किती असतील? 1. किती असेल? 1, राईट? ओके. आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची कशाची? मोनोकॉट सीडची. बघूया. Silence. Silence. Okay. Now, इथे बघून घ्या, ही जी येलो कलर मध्ये आहे, ओके, द लेयर, द आउटर मोस्ट लेयर, राइट? ओके, जी की मी इथे येलो कलर ने दाखवतोय, दॅट इज राइट. लक्षात घ्या, फ्रूटची भिंत आणि सीडची भिंत काय झालेली आहे? फ्यूज झालेली आहे. आता यांना आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही, आपल्याला सांगता येणार नाही की ही वॉल फ्रूटची आहे का सीडची, राईट? ओके. नाउ याच्यामध्ये बघून घ्या, हा जो पार्ट आहे कोणता? आवडता सगळा, राईट? ओके. याला नाव आहे एंडोस्पर्म. काय नाव आहे? एंडोस्पर्म, राईट? ओके. आता ऑफकोर्स हा एंडोस्पर्म कशापासून बनलेला असेल? कशापासून बनलेला असेल? पेन आठवतंय? प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस, राईट? ओके. त्याच्यापासून काय बनलाय? हा एंडोस्पर्म बनलेला आहे. आता एंडोस्पर्म मध्ये काय असतं? बेसिकली स्टार्च असतो. जर मॉलिक्युलर लेवलला किंवा केमिकल लेवलला जर बघितलं, याच्यामध्ये एंडोस्पर्म मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं? स्टार्च, थोडेसे लिपिड सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात, राईट? ओके. नेक्स्ट,
आता हा जो खालचा पार्ट आहे, राईट, ओके, खालच्या पार्ट मध्ये आपल्याला एक महत्वाचा पार्ट बघायला भेटतो ज्याला आपण म्हणतो स्क्यूटेलम. काय म्हणतो? स्क्यूटेलम, राईट, ओके. आणि हा स्क्यूटेलम जो आहे हा पुढे अजून डिस्टिंग्विश होतो कशामध्ये? एम्ब्रिओ मध्ये, राईट, ओके ना. इथे बघून घ्या, हा जो ग्रीन कलर मध्ये वर दाखवलेला आहे याला काय म्हणतोय मी? स्क्यूटेलम, राईट, ओके. आणि हा स्क्यूटेलम दुसरं तिसरं काही नाहीये तर हा कॉटिलेडॉन. काय आहे? कॉटिलेडॉन आहे, राईट, ओके. ऑफकोर्स कशापासून बनलेला आहे हा? एम्ब्रिओ, राईट, ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा हा जो पार्ट दिसतो आपल्याला दिसून, ओके, याला आपण एम्ब्रिओ कन्सिडर करणार, राईट, ओके. एम्ब्रिओ मध्ये आता ऑफकोर्स इथे अशी एम्ब्रियोनल ऍक्सिस असेल, राईट, अशी एम्ब्रियोनल ऍक्सिस असेल. या साइडला इथे बघा हा पार्ट, याला मी कन्सिडर करणार ऍज प्ल्युमल, राईट, ओके. याला मी कन्सिडर करणार ऍज रॅडिकल, राईट, ओके. आता प्ल्युमलवर एक कव्हर आहे, प्ल्युमलवर काय आहे? एक हॉलो कव्हर आहे, दॅट इज नथिंग बट कोलिओटाइल. काय नाव आहे? कोलिओटाइल, राईट, ओके. आणि रॅडिकलचा कव्हर दिस वन, याला काय म्हणणार? कोलिओरायझा. काय म्हणणार? कोलिओरायझा. गोष्ट कळतीये? समजते? राईट, ओके. आता इथे एक लेयर बाकी आहे, एल्युरोन लेयर. कोणती? एल्युरोन लेयर, ओके ना. बघा फ्रूट वॉल आणि सीड वॉलच्या मध्ये, फ्रूट वॉल आणि सीड वॉलच्या मध्ये इथे एक प्रोटीनची लेयर मला बघायला मिळते. कशापासून बनलेली? प्रोटीन पासून बनलेली लेयर मला इथे अशी बघायला भेटू शकते. That is nothing but एल्युरोन लेयर. समजतंय? गोष्ट कळतीये? आता बघा काय होतं, राईट, ओके. बघा आता एंडोस्पर्म जो आहे त्याच्यामध्ये काय स्टोअर करून ठेवलेलं आहे? स्टार्च स्टोअर करून ठेवलेला आहे, राईट. ज्यावेळेस सीडला जर्मिनेट व्हायचं असतं, ज्यावेळेस सीडला जर्मिनेट व्हायचं असतं किंवा कंडिशन्स फेवरेबल होतात, ओके, त्यावेळेस एम्ब्रिओ काय करतो? काही एन्झाइम्स रिलीज करतो आणि हे एन्झाइम्स कुठे जातात? एंडोस्पर्म मध्ये जातात. तिथे स्टार्चचं काय होतं? डिग्रेडेशन होतं. स्टार्च डिग्रेड झाला, त्याचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये? ग्लुकोज मध्ये. आणि हा ग्लुकोज जो आहे हा एम्ब्रिओ यूज करतो फॉर सेल डिव्हिजन, फॉर सेल डिव्हिजन, राईट, ओके. आणि हा जो प्ल्युमल आहे याच्यापासून पुढे मग काय बाहेर पडेल? बेसिकली शूट. आणि रॅडिकल पासून पुढे काय बाहेर पडेल? समजतंय? गोष्ट कळतीये? बघा फ्रूट वॉल आणि सीड वॉल काय झालेली आहे? फ्यूज झालेली आहे. म्हणून याला आपण कम्प्लीटली काय कन्सिडर करू शकतो? फ्रूट, राईट, ओके. आणि याला अजून आपण काय म्हणू शकतो? सीड सुद्धा म्हणू शकतो. गोष्ट कळतीये? समजतंय? काही डाऊट येतपर्यंत?